चला विनंती आहे विनायक आणि राम गोमेठी चुना आपल्याला विनंती आहे आपण यायचे पंचांच्या भूमिकेत मैदानात जायचं आहे। मैदान 4 मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल बोरीची वाडी आणि वांगणी या दोन टीमच्या दरम्यान मैदान 4 मध्ये सामना घमासान युद्ध फायनल राऊंडला सुरुवात बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदान 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळते। पहा कशी खवाटा आलता गाड्या गंजलेल्या होत्या का नाही निजून आला मला वाटतं निजून बघा जेला तेथून गप नाही जेला अगं निसत चळवळ चळवळ काळू आणि बाळू निसत वळवळ करी जेला बॉलर सावध चला मैदानात 4 मध्ये आकाश आणि केतन स्ट्रायकिंग मध्ये आकाश आहे गोलंदाजी ट्रॅक मध्ये प्रथमेश डाबाला सुरुवात होते दाबुंजा सगळं दाबुंजा पहाट झालेले आहे 4:45 वाजला गेल साली आपण लोक डबल जेवून आलत फायनल दे काय आजही आपण त्याच करू इथे करायला जाऊया 2 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल करायला दोन्ही संघ भरपूर मेहनत घेतली इथपर्यंत स्ट्रायकिंग मध्ये आकाश आहे आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये प्रथमेश डाबाला सुरुवात बॉल बॉल आम्हाला वाटलं काय भलताच काय पडाय खोटी गडी करे तर बॉल बॉल जरूर इथे पहिला चेंडू डॉट आलेला आहे बॅट्समन हा शिकेचा स्टाईल मारले का काय सांगायचं नको फेमस शिकेचा स्टाईल झाले फेमस मिस्टर संजू बाबा पहा लगेच झुमी केलेला आमच्या कॅमेरावाल्याला सांगायचं नाही लागत डॉट बॉल आलाय आता काय नाही आता काय देणंच आहे म्हणजे तसा जर दिला तर किंवा नसतं दिला पण कन्याने कुठला आता काहीच नाही फायदाच नाही डायरेक्ट झाला टन 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 सीएम कार्यक्रम झाला फलंदाज तिथे बाद इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो पंढरी तो गडी भारी तो सकाळी चहा मध्ये खातोय खारी तोच पंढरी चला प्रथमेश सध्या गड्यानं काय सांगायचं धंदा खोलल्या एकदम परफेक्ट कार्यक्रम सुरू केलाय त्याला माहित आहे पाठ झाली आहे आता काहीतरी करायला लागेल राम राम श्याम श्याम राम राम श्याम श्याम राम राम श्याम श्याम चला स्पीड अप ठेवा मॅच मध्ये पंढरी आले स्ट्रायकिंग मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज होता प्रथमेश फलंदाज होता पंढरी त्याची बॅटिंग फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी ऐ ऐ न कॅप्टन त्याच्यावरी ऐ ऐ ताव काढी नाही एखाद्याने सांगा बाबा झाला तर वाहू दे चला 2 धाबा
धावफलकावरती ऍड होत आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. गोलंदाज तयार. काय नाही अंपर, मेन अंपर. बॉलर चेक करा, पंक्चर आहे कुठतरी. बॉल टिकला का असा आवाज येतो, हवा निघते. इथे जरूर डॉट. इथे 2 धावा आहेत धावफलकावरती फक्त ना फक्त. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरी साठी वळवळ सुरू होती पण नाही. खालच्या आळीचा गडी. नो बॉल, गाड्या बॉल, नाचका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पळवते बॉल, वाटला बॉल, तलफत्र्या बॉल, सासा सो 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 सो. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. नाही लाग. 4 धावा. आता येणारा चेंडू फ्री हिट. लगीन गेला, बायको मिळाली, केलेला सगळा आहेर भांडा सकाट पण मिळाला. प्रथमेश फ्री हिटचा बॉल. केतन आहे स्ट्राइक इन वरती. प्रथमेश इथे पाहू शकाल. आता सेम कार्यक्रम झाला. केतन टनाटन तिथे फलंदाज बाद. पहा दोन्ही टीमचा 12 माल पटला का श्याम. जशी बकासूरना आपली सोन्याची जोडी ना अशी जोडी आहे चंगू आणि मंगो. पहा असलं चिकनात गडी, चिकनात गडी. तुमची आबाला सांगू मोर लगीन करा. नाही करताय नका करू. मग इथे जाऊया. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेस इथे टाकलेला हा बॉल. षटक क्रमांक. टाटा बाय बाय गया खतम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धाबा धावफलकावरती फक्त 4. ऐकूया तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून सुंदर गीत गाणं. सिद्धू यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धू आलाय. गोलंदाजी मार्क होती. सिद्धू तोही करतोय धू धू धू. कारण गोलंदाजीमध्ये ऍक्शन पण भारी आहे. चांगली गोलंदाजी. पहा सिद्धूची गोलंदाजी कमालीची आहे. फक्त सिद्ध्या जर असा वाकलाय सरळ होऊन जरासा यस परफेक्ट. आता परफेक्ट झालेला आहे. त्या कोण रडात डोळे पुशी. इथे टाकलेला हा बॉल देखील चांगला आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. आणि जसा चेंडू पडल्या डॉट पडल्यानंतर डायरेक्ट गोलंदाज. ओहो कुठेतरी स्वतःवरती नाराज आहे. पंढरी आहे स्ट्राइक एंड वरती. बॉलर कसा करीत देखला. काय रे
अंपर काय ते स्माईल आहे. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. गड्याचे कानात बाळी, सिंगल काडी, पण गडी 1 नंबर खाली. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 धावा धावफलकावरती आहे. आता इथून 3 चेंडू त्यावरती आक्रमण करणं अपेक्षित राहणार आहे. यावेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट साठी. यस, तिसऱ्या पंचांची मदत. पंच रनआउट साठी का? काळे बुटवाला गडी आउट आहे. वाईट आहे का? यस. काळे बुटवाला आउट आहे. काळे बुटवाला पाय का नंद्रा काय सांगायचं आहे. खेळाडूच नाव नाही, टाइम म्हणून खून चांगली मग खून. आता रुमालवाला का ग्राउंड मध्ये गेला. ग्राउंड मध्ये रुमालवाला पाठी मग तिथे कोसल्यावर काय बोलतीस पावर येते का? काय डेंजर. तम 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 फलंदाज. आणि यावेळेस मात्र इथे विकेट आलेली आहे. इथे फलंदाज बाद होतोय. योगेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. यावेळेस देखील इथे पाहिलं जाईल धावाची संधी असेल आणि अजून एक विकेट. फलंदाज बाद. यावेळेस फक्त 5 धावा आहेत धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या डावामध्ये. इथे जाऊया. यावेळेस शेवटच्या क्षणाला खोदलाय. काय कॅच कॅच झेल तो पार नको झालाय. गडी होता दिल्लीला बॉल मारला, गल्लीला टाराटीर गेला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12, बीजासाठी 13ची गरज. 11 यस 11 झालेले आहेत. आता 12 धावेची गरज आहे. म्हणजे 12 चेंडू 12 धावा.
पुढचा सामना असेल एका साइडनं मेचकरवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम वारलीपाडा. मेचकरवाडी आणि वारलीपाडा या दोन टीमच्या दरम्यान टॉस करण्यासाठी यायचंय. मेचकरवाडी टीम आपला कॅप्टन येऊ द्या. बारा बॉल आणि 12 धावेची आवश्यकता. यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. सेम कार्यक्रम झाला. बोरीला बोर पिकलाय म्हणून तर बाळा अजून आमचा झोपी आलाय तरी देखील तो इथे टिकलाय कारण त्यांच्या परिसरातील संघ आहे. तुमची किट बनवली आहे का? बर बाबा जाऊया. 11 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता मॅच मध्ये बाकी आहे. 11 चेंडू 11 धावा. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. 5 वाजलं अजून बराच धुडकूस भरायचा आहे. गोलंदाज यावेळेस इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे कॉलिंग महत्वाची होती आणि सुंदर कॉलिंग झालेली आहे. एक सिंगल कंप्लीट. आता मात्र 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 10 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. यावेळेस देखील इथे संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये.
9 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता मॅच मध्ये बाकी आहे. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल होता. आउट दे बर बाबा. याला ऐकाय खरीच आलेला काय एटीला होता यो मेस्करवाडी वाला मोरा यो 2 कानपट्या सोडलेला गडी यो. तेरा भाई, तेरा मेरा साथ रहेगा तो बर्बाद रहेगा. इथे जरूर यावेळी समोरच्या दिशेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. एकदा वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि त्या दोन्ही कंप्लीट झालेले आहेत. असं वाटलं होतं कदाचित पहिल्या ओव्हर मध्ये या धावा सहजरित्या बनतील, परंतु बनणं तेवढं सोपं नाही. पुढची मॅच मात्र मित्रांनो सगळ्यांना पाहण्यासारखी होईल. एक भिवंडी विभागामधील नामांकित संघ वारलीपाडा आणि कर्जत विभागामधील नामांकित संघ तो म्हणजे मेस्करवाडी. अनेक स्पर्धा मेस्करवाडी संघाने देखील आपल्या नावावरती गाजवलेल्या आहेत. कंचाना मोकारीकून भोशाड्या वाजवल्या फटाफट. काय ना बरं मग काय सांगा तू तिकडे किपरच्या हातातून बॉल निघून गेला तरी योई होतो आंबरचे मोरून गेला तो आरडतो. फुसकाबार मोकार भरितो रे तू. पसापस तिथे जरूर काय नाही. आंबरका खिरटलेला त्यामुळे त्याला काय फरक नाही. तो त्याच्यातच आहे त्यामुळे फुसके बाराला काय पटण्यासारखा नाही. तो गरा नेल ना लाग. आता विजयासाठी आवश्यकता आहे 8-6 चेंडू 8 धावा. बघा तो बॉल टिका आला तर बॉल टिका येता येतात 4 जण आहेत. त्याचे कानात फुसण्या मारल्या. गंगाराम चला गंगाराम चालू करा. चला जास्त वेळ घेऊ नका. यस पहा मिस्टर रामेटी मिस्टर गोमेटी आलेले आमची. 8 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना इम्पॉर्टंट आहे. जो संघ विजय होईल तो सुपर 3 मध्ये जाईल. चला आणि मगापासून तू काय यांचं मंत्रच ऐकत का वाटा आले माहित आहे. पहा मॅच कडे वळतोय. 6 बॉल 8 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. तात्या सोडा सोडला तिथे जरूर. पुन्हा एकदा हातात चेंडू मिळाला तो पुन्हा एकदा सोडला. तिथे एक सिंगल आली आहे. इथे 7 धावेची आवश्यकता. अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. एक धाव फार महत्वाची. चला स्पीड अप ठेवा. मॅच मध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. पुढे मॅच मध्ये इथे यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्रचे बॉल खाली आलेला आहे. अरे बापा रे देवा. आमचा कॅमेरावाला देवा नाही सांगाल त्याला हाक मारली मा. तिथे जरूर यावेळेस पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळेल. विचित्र. 4 बॉल विकी 5 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 5 बनवायचे आहेत. चला आता या 5 धावा कशा बनवल्या जातील 5 बनवल्या जातील का ते देखील पाहणं. तेऱ्या बाई उद्या ते बुड्ड्या मधू आहे नाही जो शेंटा 1 नंबर. यावेळी देखील संधी आहे. झेल होणार का. आता भेटली काय मग एखाद्या तोंडात गुतायचा बॉल त्याची हाडका कवडी मजबूत होईल. त्याचे उराड्या लागून बॉल परत गेलेल तिकडे. यावेळेस मात्र सुंदर फलंदाज बाद. म्हणून म्हणतात ना महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्रात कोकण आणि इथे जरूर बॉल वरती ठेवलाय झाकण. फलंदाज बाद. 3 बॉल 5.
3 बॉल 5ची आवश्यकता मॅच मध्ये. तीन चुनून 5 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. फार महत्वाचा हा सामना आहे. जो संघ विजयी होणार आहे तो खऱ्या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. इथे पाहिलं जाईल कुठला संघ जाणार ते पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. इथे टाकलेला हा बॉल क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला आणि तिथेही मिसफील्ड. काय रे काय झाला सगळा बेडूक चाप्या नको. वाव जुना मार उपरी आला. शॉर्ट रन. आमचा अंपर बारीक आहे पण डेंजर वस्तू आहे ती. इथे जरूर पप्पी घ्याव नका एकमेकाची कृपा करा. वेळ निघून गेलेली आहे. इथे जरूर एक शॉर्ट रन आहे. पंचांचा निर्णय आलाय. खेळाडू सहमत आहेत की नाहीये तोपर्यंत क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम अंताराम आपापली रूम घ्या. लॉक लावून राहा. पप्पी ज्या त्याला पप्पी ज्या घेतले. आता सोडा तात्या सोडा. चला चला चला. एक शॉर्ट रन आलेली आहे. आता विकी शेख धावा बनवायचे आहेत मला वाटतं. आता 3 धावा. 2 बॉल 3. शेंडी जाओ मुंडी जाओ मुळ्यात हो मुतखडा हो काही हो पण आजार बरा हो. एक गोळी घ्या पचापच 5 आजारा दूर करा. विक्स 500 कडक. चला 2 चुनू 3 धावेची गरज. मेजकरवाडीवाले त्या टिपा खपईली सकाळपासून कोणी खपी नुसा आल्याबरोबर ज्या पद्धतीने अंगात धुईली असती. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता. पुढच्या फेरीमध्ये संघ कुठला दाखल होणार यावरती सगळ्यांच्या नजरा सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. 2 बॉल. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. एक हात बाहेर आला तर कचकन आयडेस लावून कचकन आतमध्ये लोटा म्हणजे खोटी अपील. 1 बॉल 3. बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो किसी को बाटो टिकट मास्टर टिकट बाटो. चलो भाई चलो जल्दी चलो. चला पटापट चला बाबा. का तुम्हाला माझ्या भाषेत सांगू कसं सांगायचं त्या. अरे बाप्पा झाला डीजे तिकडे बंद झाला. माझी भाषा. चला वेळ वाचवा. 1 बॉल 3 ची आवश्यकता. चला आता इथे मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. चिंगड्या बोले चिंगड्या बोले चिंगड्या बोले चिंगड्या बोले चिंगड्या बोले. आणि तिथे शेवटच्या बॉलवरती षटकार. अरे त्याची छाती खोंबवाल मुक्का घ्या त्याला मुक्का घ्या. डायरेक्ट आल्यावर जे आपण उजे घालाव नका जाव. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय संघ मेजकरवाडी. विजयी संघ झालेला आहे बांगणी टपण हाडलक टीम बोरीची वाडी. चांगला खेळ आपला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल वरती कुठेतरी
मेहनत कमी पडली परंतु खेळ चांगला पाहायला मिळाला. काही हरकत नाही. आज आपल्याकडनं थोडीशी चूक झाली परंतु निश्चित चांगले प्रयत्न राहिले. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच